आजचा आपला टॉपिक आहे केस. आता आपण हेअर कट करतो किंवा हेअर केमिकल करतो, तर हा सगळ्यात पहिले आहे ना, आपल्याकडे खूप सायंटिस्ट लोक येतात. ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल काम कराल का, त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे डॉक्टर, आता आपल्याकडे 2-4 दिवसांनी केरेटिन करायला एक डॉक्टर येणार आहे. आता ती डॉक्टरीन आपल्याकडे काय येणार, तिथे कसं करतात, ती सर्जन जी येणार ती स्वतः सर्जन. तर त्यावेळेस तुम्हाला आहे ना, तुम्ही आपण जो डिप्लोमा करतो किंवा काही करतो, टाटा लोरियल किंवा कोणी, हे लोक जे आहे तर हे बेसिक तयार करून घेतात तुमचा, तर तुम्ही कशावर वर्क करताय. आणि तुम्हाला एक्झॅक्ट कळालं पाहिजे का तुम्ही आता केमिकल करतात, केमिकलमध्ये हेअर स्मूथिंग कसं करतात तुम्ही, हेअर कलरिंग का होतात, या केसांवर कलरिंग का होतात, केसांच्या कोणत्या भागाला, केसांचे रोग का बरं होतात, मग केस गळतात का बरं, या प्रत्येक गोष्टीला एक डिसिजन आहे. आता तुम्ही कलर करताना आपण 4 वेळा काल त्यांना विचारलं काय का तुम्ही मेहंदी लावतात का, मग मेहंदी का लावतात, मग केसांवर मेहंदी लावल्याने का होतं, कलर लावताना व्हर्जिन केस म्हणजे काय, केमिकल केस म्हणजे काय, सांगा व्हर्जिन म्हणजे काय. ज्या केसांवर कोणत्या प्रकारची केमिकलची किंवा मेहंदीची सुद्धा प्रक्रिया झाली नाही ते केस व्हर्जिन केस. आणि केमिकल केस म्हणजे ज्या केसावर मेहंदी, कलर, डाय जे झालेले असत ते केमिकल केस. आता कसं माहिती का, तुम्हाला जेव्हा प्रोफेशनल याच्यात जर काम करायचं ना, तर तुम्ही एखाद्या मोठ्या सलून मध्ये जर गेले, आता याच्यामध्ये कदाचित तुम्हाला जर उद्या सलून टाकता आलं, कधी तुमची सेटलमेंट नाही आली, तर रिलायन्सचे खूप मोठे मोठे सलून येतात प्रत्येक शहरात, त्यांचं त्याच्यावर वर्क चालू आहे. त्यांनी आता मुंबईमध्ये सुरू केलंय, पण त्यांना पण ते तुमचं समजा त्यावेळेस तुमची इंटरव्ह्यू किंवा काय त्यांना सुद्धा 50,000पासून पॅकेज आहे. मागे एक कंपनीचं आलं बघ आता, म्हणजे होम डिलिव्हरी त्यांनी 25,000पासून स्टार्ट केली हेअर ड्रेसरला. पण ते जेव्हा तुम्ही तिथं बी काम करता किंवा आपल्याकडचा तो आता त्याला ट्रेनर म्हणून कामाला घेतलं, तर ज्यावेळेस तुम्हाला हा बेस समजलेला असेल त्याच वेळेस तुम्हाला ट्रेनर म्हणून पुढे घेतील किंवा पुढे कामाला घेतील, किंवा तुम्हाला स्वतःचा बिझनेस पण केला तर तुम्हाला हेअर काय प्रकार आहे हा कळायला पाहिजे. आतापर्यंत आपण केस हे एवढंच माहिती, पण केसांना अन्न पुरवठा कसा होतो, मग केसांना काय प्रक्रिया केलेली काय होतं, ते कोणत्या प्रक्रियेने काय होतं. आता मेहंदी लावले तर केस बऱ्याच जणांचे सुकतात. मेहंदीने काय होतं माहिती का, केसांचे जे तोंड असतं ना, तोंड, आता आपल्याला जेवायला काय लागतं, तोंड असतं आपल्याला, अन्न पुरवठा आपल्याला तिथून होतो, मग तिथून अन्न पुरवठा झाला का मग आपल्याला काय होतं, आपलं पोषण होतं. तसं केसांना सुद्धा आहे ना तोंड असतं काय, ते तोंड जर तुमचं कधी बंद झालं मग केस काय होतात, जेवणच बंद केलं तर आपलं काय होईल, गळून जाऊ किंवा लुकडा होऊ किंवा तुटून जाऊ, केसांचे रोग होतात. आता बऱ्याच जणांचे ना कलर केल्यानंतर किंवा डाय केल्यानंतर आहे ना केस खूप व्हाईट होतात. मग ते का होतात, कशामुळे होतात, मग स्टँडर्ड किंवा प्रोफेशनल कलर मुळे होत नाही, आणि या चालू 10, 20, 50 रुपयाच्या कलरने का होतात, कारण त्याच्यामध्ये तसं ते केमिकल वापरलेलं असतं. आणि प्रोफेशनल कलर मध्ये सर्व नॅचरल वापरलेलं असतं. आता मॅट्रिक्स म्हणजे काय, केसांचं मूळ. आपण ज्या याच्यात काम करतो मॅट्रिक्स म्हणजे त्यांनी जो प्रक्रिया केली केसांच्या मुळावर प्रक्रिया केलेली, त्याचंच नाव मॅट्रिक्स असतं. तर ह्या पोषण आता आपण ज्यावेळेस आता केराटिन ट्रीटमेंट केली, तर केराटिन ट्रीटमेंट केली म्हणजे आपण काय केलं, केराटिन ट्रीटमेंट केली म्हणजे केसांचं आहे ना, पहिल्यांदा जो वॉश करतात, जो पहिला शॅम्पू असतो, म्हणजे 2 शॅम्पू असतात, एक पहिला शॅम्पू, फर्स्ट शॅम्पू, ते काय करतात, केसाचे क्युटिकल म्हणजे काय, तोंड उघडलं, केसांचं तोंड उघडलं तर काय होतं, मग त्याच्यामध्ये तोंड उघडलं तर मग त्याच्यामध्ये आपण प्रोटीन टाकतो, आणि दुसरा जेव्हा शॅम्पू होतो त्या प्रोटीनला आपण आहे ना प्रक्रिया करायला सोडून देतो. मग दुसरा जेव्हा शॅम्पू होतो त्यावेळेस काय करतात, क्युटिकल आहे ना, क्युटिकल म्हणजे काय, हे जे असं खाता ते त्याला क्युटिकल म्हणतात. हे ना तोंड असतं, इथून जातं, आणि दुसरा जेव्हा शॅम्पू करतो आपण त्यावेळेस ते क्युटिकल आपण बंद करतो म्हणजे काय होतं, मग त्याची अन्न प्रक्रिया सगळी चालू होती, मग त्याचं पोषण चांगलं होतं. मग त्याचं पोषण चांगलं झालं की केस चमकदार दिसतात,
मऊ दिसतात, केसांचे रोग बरे होतात. तर कोणताही कलर करताना किंवा कोणताही करताना तुम्हाला केस हे समजणं गरजेचं. आपण नुसतं केस कापतो, पण केस आपल्या शरीराचा कोणता अवयव हे समजणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर आता कोणी तुम्हाला अति शहाणे दीड शहाणे म्हणत असतात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. तुम्हाला जेव्हा प्रोफेशनल कामदार येतात त्या सर्व प्रकारचे होतं. आता इथं माझ्याकडं जवळजवळ 100 क्लायंट आहे ना, तर 50 क्लायंट डॉक्टर आहे. आता ते 50 क्लायंट मध्ये आता हे पुरतं खाली काम करतात. 50 क्लायंट मध्ये आम्ही डॉक्टर लोक काम विचारत नाही, यांनी काय होतं त्यांनी काय होतं. आता त्या दिवशी जी लेडीज आली त्यांना म्हणलं का होते, आता सर्जन आहे म्हणजे. मग त्या काय सगळ्याच गोष्टी त्या सर्जन नाही आहे काय, प्रत्येक गोष्टी त्यांना पण काय गोष्टी माहिती. म्हणून तुम्हाला या विषयात तुम्ही तुमचे डॉक्टर राहिले पाहिजे. आता कलर चढतो तर ज्यावेळेस ना तुम्हाला ती मॅडम येतील, मॅडम तुम्हाला शिकवले येते कलर. मग कलरची पहिली प्रक्रिया काय काय, मग कलर जर पहिल्यांदा केला तर आपण ब्लॉन्ड करतो. ब्लॉन्ड करतो म्हणजे काय, हायलाइट करतो ना, त्याला ब्लॉन्डिंग म्हणतात. ब्लॉन्डिंग. मग ब्लॉन्डिंग करताना मग ना पहिला कोणत्या प्रक्रियेवर तो बॉन्ड तुटला जातो, दुसऱ्या प्रक्रियेवर कसा बॉन्ड तुटला जातो, तिसऱ्या प्रक्रियेवर कसा. जे व्हर्जिन केस असतं ना, व्हर्जिन केस म्हणजे त्यांच्या कोणतीच केमिकल प्रक्रिया नाही ते ना पिवळसर किंवा व्हाईटसर व्हायला खूप वेळ घेतात. त्याचा स्टेप असतात, ते तुम्हाला दाखवतात. ते पुस्तक आलं ना, त्या स्टेप असतात. पहिल्यांदा होतात ना डार्क ब्राऊन होतात, नंतर ते होतात थोडंसं लाईट ब्राऊन होतात, नंतर होतात थोडेसे येलोसर होतात, नंतर डार्क येलो होतात, डार्क येलो नंतर बेबी येलो होतात, बेबी येलो नंतर व्हाईट होतात. या प्रक्रिया तुम्ही कोणत्या काहींचे केस एकदम काळे भोर असतात, साऊथ इंडियन लोक आहे त्या रंग प्रक्रिया. आता कलर करताना पण तुम्हाला कसा विचार केला पाहिजे. आता समजा साऊथ इंडियन माणूस आहे, युरोपियन माणूस आहे, बरोबर ना. युरोपियन माणसाला केस काळे केले तर कसं वाटेल, फरक दिसेल ना. काही तर रंग थोडं रंगवलं झालं तेच जर त्याला ब्राऊन किंवा नॅचरल ब्राऊन किंवा लाईट ब्राऊन जर केला तो कसं दिसत. तसं साऊथ इंडियन माणसाला पिवळे केस केलं तर कसं वाटत. ओरिजिनल त्याचा चेहऱ्याचा कलर काळा आहे, त्याच्या हेअरचा कलर काळा आहे, तर त्याला आपण कसं केलं पाहिजे, नॅचरल बेस त्याला म्हणतात, नॅचरल बेस. आता इंडियन मध्ये नॅचरल बेस कोणचे, ब्लॅक, नॅचरल ब्लॅक, डार्क ब्राऊन, हे इंडियन कलर. म्हणजे काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत जे आपल्याकडे कलर आहे केसांचे. आता काश्मीरचा माणूस जो आहे तो आहे ना ब्राउनिश कलर, कारण तो म्हणजे समुद्र सपाटीपासून आपण जसा वर जातो तस तसा माणूस बरा होत जातो. समुद्र सपाटीच्या जवळ येतो, कटिबंधात येतो, तसा तो माणूस काळा होत जातो. तस तसं त्याची ना खाण्याची किंवा राहण्याची किंवा केसांची त्याची पद्धत बदलत असते. आता तुम्हाला जर काश्मीरी जर माणूस असेल तर त्याला तुम्ही काळा कलर लावू शकता का, लावला तर कसा वाटेल. किंवा साऊथ इंडियनला तुम्ही पिवळा कलर लावू शकता का, लावू शकता. या कलर प्रक्रिया समजण्याकरता तुम्हाला केस हे समजणं खूप गरजेचं आहे. काय पहिले ना तुमचं इथं ठेवतो, तुम्हाला चमकत जर असेल तर तुम्ही केसांची आकृती काढून घ्या, मग केसांचं तुम्हाला व्यवस्थित समजून सांगा डिटेल. आता हीच बाई ही जी मॅट्रिकची या जी मॅडम येतील या तुम्हाला इंग्लिशमधून सांगणार. इंग्लिशमधून जर सांगितलं तर ती त्यांचं कसं असतं का त्यांच्या सांगायला तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. का तो क्लास मोठा आहे, त्याला 15-20 जण असतील क्लासला येतं. आपल्याला इथंच होईल तो का तुला झोप येऊन राहिलं, ते आळस येऊन राहिलं, मग आळस येऊन राहिलं आणि मारलं तोंड. तो म्हणतो मी नाही आकृती काढून घ्या, तिथं तुम्हाला समजलं ती आकृती, ही आकृती काढून घ्या, मग तुम्हाला त्यात प्रत्येकाचा उपयोग सांगतो तुम्हाला आणि लिहून देतो. तुला चमकतं का तिला, नाही ना चमकत नसेल तर त्याच्यावरून काढून देतो.